तर जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत ज्या 3 वारकरी महिलांचा मृत्यू झाला आणि 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात, त्यांच्या भेटीसाठी सध्या सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देखील जाणून घेतली आणि आता ज्या 4 वारकरी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची भेट घेण्यासाठी त्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत। 4 जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुग्णालयात दाखल झालेले आहेत। पालखी मार्गात टेम्पोच्या धडकेत एक भीषण अपघात झालेला आहे। यात 3 महिलांचा मृत्यू झालाय तर 4 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। जखमींची विचारपूस सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडून केली जाते। जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। पालखी मार्गात हा अपघात झाला आणि त्यानंतर या 4 महिला वारकरी ज्या आहेत त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी सध्या सुनेत्रा पवार रुग्णालयात दाखल झालेले आहेत। जेजुरीजवळ हा अपघात झालेला आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून या संपूर्ण अपघाताची माहिती सध्या घेतली जाते।